जय जिनेंद्र सर्वांना सूर्यकांत जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आलूची पुरी। हे आलूचे पाने आहेत, असे 4 आलूचे पाने घेतलेले आहेत। ह्याला बारीक चिरून घेतलेले आहे। ह्याच्यात 1 वाटी गव्हाचे पीठ घालायचे, ह्याच्यात 1 चमचा तांदळाचे पीठ, टेबलस्पून थोडंसं खुसखुसून, थोडंसं जिरं खुसखुसून, थोडंसं हिंग, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, आवडीनुसार तिखट, थोडंसं धनेपूड, बारीक चिरलेले आलूचे पानं, 1 चमचा तेल। ह्याला मिक्स करून घ्यायचंय। ह्याच्यात थोडं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचंय। हे मळून झालेलं आहे। ह्याच्यात थोडं तेलाचा हात लावून 10-15 मिनिटं ठेवायचे। 10-15 मिनिटं झालेले आहेत। आता या कणकाचे गोळे करून घेतलेले आहेत। ह्याला लाटून घेऊया। तोपर्यंत एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे। हे पुरी तेलमध्ये घालून घेऊया। ह्याला पलटी करून घेऊया। ह्याला आता काढून घेऊया। अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे। हे झाले आपल्या आलूचे पुऱ्या तयार। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।